मी भूजतज्ञ अमुक सिद्ध सर्वोदय आणि सांगायचा विषय असा आहे की काही ठिकाणी बोर बघायला गेला असताना येणाऱ्या अडचणी असतात आणि विशेष करून काही शेतकऱ्यांनी 20-20, 25 बोर मारलेले असतात आणि ज्यावेळेस आम्ही समोर असतो त्यावेळेस त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि मग आम्हाला बोलवून घेतलं जातं आणि मग आमच्यातही असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोर कराल का? परंतु असा विषय आहे की एखाद्याला जर आपण पाणी दावलं आणि त्याचं खरंच चांगलं होत असेल तर आपण नको का म्हणायचं? कारण जमिनीचा जो भाग असतो काही ठिकाणी तो शक्यतो पाण्याखाली नसतो आणि काही ठिकाणी जो असतात ते भाग पाण्याखाली असतात. मग तो भाग सोडून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी बघणं किंवा काही ठिकाणी असे बोर असतात त्या ठिकाणी आसपास बघणं आणि दुसऱ्याला झरे मॅच होऊ द्यायचे नाहीत, अशा ठिकाणी आमचं काम चालू असतं. पण काही ठिकाणी असा प्रॉब्लेम तयार होतो की अक्षरशः पॉईंट करत असताना झरे धावतात आणि झरे धावताना नंतर पाणी लांब लागत नाही. त्यामुळं अशा लोकांना आम्ही प्रॉब्लेम तयार झाला तर तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे. कारण शक्यतो माझं बाबतीत बघायला गेलं तर आम्ही पानाळे कित्येक ठिकाणी बोर मारतो आणि काही ठिकाणी जर असा प्रॉब्लेम आला समजा की एखादा फेल गेला तर विषय कसा आहे मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर की आपलं कर्म आहे आणि त्या कर्माच्या रेषा आपल्या मागं असतात किंवा आपल्या कोणीतरी चुकीचं काहीतरी केलं असेल त्याचा आपल्याला त्रास होतो की अशा परिस्थितीमध्ये ते पानाडे असेल त्यांना दोष द्यायचा नाही. मी आता बघतो काही ठिकाणी व्हिडिओ असतात फेसबुकला वगैरे आणि काहीही कमेंट खाली टाकतात की ह्यांना बांधून ठेवायला पाहिजे, ह्यांना हे असं करायला पाहिजे, त्यांना तसं करायला पाहिजे, असं प्रत्येक शेतकरी काय काय ठिकाणी बोलतात किंवा लिहिताना काही लिहितात. पण विषय तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे मी ह्याच्यामध्ये सर्च केला आहे की तो पानाड्याचा दोष नाहीच मुळीच. पहिली गोष्ट चुकून एखाद्याला माहिती कमी असते किंवा काही ठिकाणी आपल्या रानाचा दोष असतो, काही ठिकाणी आपल्या कर्माचा दोष असतो. तर सगळ्यात मला सांगायचं तुम्हाला विषय महत्त्वाचा मित्रांनो की तुम्ही बोर करत असताना कदाचित तुम्ही व्याजाने पैसे काढलेले असतील तर ते तसे घेऊ नका. बिशा लावले असतील त्यांचे घेऊ नका आणि आपण कोण जर चुकून व्याजाचे पैसे घेतले असतील तर तसे घेऊ नका. आपल्या कष्टाचे पैसे एखाद्या गाई म्हशी विकून एखाद्याला फसवलं असेल तर ते पैसे आपल्याला टिकत नाहीत. त्यामुळं आपलं कर्म चांगलं ठेवा. एखाद्या शेतकऱ्यांसंग भांडण नको. आसपासच्या शेतकऱ्यांसंग आपण वाद घालत बसतो, चुकीच्या ह्याच्यामध्ये भांडणं होतात. त्यामुळं ते लोक आपल्याकडं काय तर एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांचं बघणं असतं आणि आपलं चांगलं झालेलं त्यांना कोणाला बघवत नसतं. त्यामुळं शक्यतो अशा लोकांना अडचण होते की त्यांनी स्वतः आपण कुठं चुकतो किंवा आपले काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केले पाहिजे त्यांनी. आणि पाणी करत असताना नेहमी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, कष्टाचे पैसे ठेवायचे आणि बोर करत असताना पाणी भरपूर लागतं. मोटर सोडली जाते आणि वरून ढासळून ते बुजलं जातं. म्हणजे एवढं रिस्क काम आहे ते की फार डेंजर आहे. त्यामुळं कधीही बोर करत असताना आनंदात बोर करा. पैसे आपल्या कष्टाचे ठेवा आणि आपण शेतात पैसे घातल्याशिवाय पीक येत नाही, पाणी असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी माझा विषय बघायला गेला तर तुम्ही मला पुण्यासारख्या सिटीमध्ये माझा फ्लॅट आहे आणि मग कुठंतरी मी पेशंट ड्रायव्हर, त्यामुळे कुठंतरी कंपनीत किंवा एखाद्या मोठ्या चांगल्या ठिकाणी जॉब केला तरी मला 25,000 रुपये सहज पेमेंट मिळतो. पण इथल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम. ह्यासाठी आम्ही अक्षरशः उन्हामध्ये थांबून एका ठिकाणी पाणी निघसतोवर त्या मशिनी बोलवून आणून थांबून त्यांचे आम्ही काम करतो आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोवर लोकांची सेवा करणारा. एकदा आपला विषय संपला की काय उद्या होईल काय सांगतात येत नाही. अशा ह्याच्यामध्ये गेल्या 2-4 वर्षाखालची मला विषारी घोणच सावला आणि मी त्यातून कसाबसा वाचलो. कारण माझं काम चांगलं होतं प्रामाणिकपणे म्हणून मी घोणसच्या तावडीतनं वाचलो. आणि मी एक शेतकरी आहे आणि विशेष करून माझ्या शेतामध्ये विहीर नाही आहे. मागासवर्गीय शेतकरी असून मला विहीर मंजूर झालेली नाही आणि आमच्या एका उतार्यामध्ये आजोबाच्या नावी 4 एकर जमीन असते. 2 एकर एका साईडला आणि 2 एकर एका साईडला होती. त्या 6-7 नावं असल्यामुळे आमचा विकास झाला नाही. तर मी स्वतःने 2 बोर मारून माझी शेती बागायत केली. आज माझ्याकडे गाई म्हसरं आहेत, काही चिमणी चारा खातात शेतातला आणि कुठं तर हे पुण्याचं काम करतो. ह्या दृष्टिकोनातून माझं काम असतं आहे.
आणि मी भूजलतज्ञ अमोक्ष सर्वोदय. चला शेतकरी मित्रांनो,